नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा महत्वाची बातमी येते आहे। नाशिक दौऱ्यावर केंद्रीय कृषी मंत्री येणार आहे आणि कांदा निर्यात शुल्क कमी करणार असल्याच्या सर्वांचा नजरा लागलेला आहे। केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्याचे विद्यमान या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची चर्चा रंगणार आहे, चर्चा होणार आहे। एकंदरीतच काय महत्वाची बातमी संपूर्णपणे बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। समजा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट, कांद्याची घसरगुंडी कायम होताना दिसत आहे। केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार नामदार कोकाटे यांची माहिती। माणिकराव कोकाटे विद्यमान कृषी मंत्री, राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारताना या ठिकाणी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या कांद्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा भाव मिळून देईल आणि एकंदरीतच कांदा निर्यात शुल्क 20% अजून सुद्धा कायम आहे। त्या संदर्भात या ठिकाणी शेतकऱ्यांना ग्वाही देताना त्यांनी म्हटलं होतं की केंद्रीय मंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी चर्चा करणार आहे। तसंच काही घडताना दिसत आहे। 3 तारखेला 3 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे नाशिक दौऱ्यावर असताना राहणार आहे आणि त्यावेळीच या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। आणि एकंदरीतच लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांकडून आपल्याकडे सातत्याने होत आहे। याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी आपण लवकर भेट घेणार, चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी या अगोदरही दिली होती आणि तसंच काही घडताना दिसत आहे। आणि आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यातच या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री यांची चर्चा नाशिकात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देतील का नाही, हे तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत आहे, प्रतिक्रिया आहे, नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता। कारण की कांद्याचे भाव आता या ठिकाणी बघितलं घसरगुंडी झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत थोडीफार सुधारणा होण्यासाठी कांद्यावरील निर्यात शुल्क या ठिकाणी काढणं पूर्णपणे उठवण्याची गरज आहे। त्यामुळे शिवराज सिंह चौहान खरंच या संदर्भात बोलू शकता का, निर्णय घेऊ शकता का, त्या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा। धन्यवाद।